विद्यार्थी मित्र, आपण स्त्रीमुक्ती चळवळ किंवा स्त्रीमुक्तीचा विचार इथल्या समाजव्यवस्थेमध्ये कसा मांडला जात होता, त्याची जी परंपरा काय आहे त्याविषयीचा विचार करतो आहोत किंवा ती बाब आपण पाहतो आहोत. ठीक आहे, आपण मागच्या तासामध्ये सुद्धा हाच विषय मांडत होतो आणि तो विषय मांडतच आपण पुढे आलो. म्हणजे पहा की अगदी खूप पूर्वीपासून म्हणजे लोकवाङ्मयात सुद्धा त्याची काही उदाहरणं सापडतात आणि नंतरच्या काळामध्ये तर आपल्याकडे ज्ञात इतिहासामध्ये खूपच प्रभावी असा विचार स्त्रीमुक्तीचा दिसतो, असं आपण नोंदवलेला आहे. त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत. हे पाहण्याच्या पूर्वी थोडं तुमच्या लक्षात यावं म्हणून हे मी सांगतोय की इथे एक असा विचार मांडला जातो की स्त्रीमुक्तीचा जो विचार आहे किंवा स्त्रीवाद जो आहे किंवा स्त्रीमुक्तीची जी चळवळ आहे ती बाहेरून इथे आलेली आहे. विशेषतः फ्रान्समध्ये जे सिमॉन द बोव्हर यांनी जे पुस्तक लिहिलं द सेकंड सेक्स, तिथून तो विचार इकडे आलेला आहे, अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते. मित्र, ते पुस्तक महत्त्वाचंच आहे, पण अशा पद्धतीचा स्त्रीमुक्तीचा विचार बाहेरून इथे आयात केलेला नाही किंवा बाहेरून इथे आलेला नाही अशा अंगाने आपण विचार करतो. अशी आपली भूमिका आहे, माझी भूमिका आहे. ती तुम्हाला पटलीच पाहिजे असं नाही, पण पटण्यासारखी मात्र आहे हे मी पुन्हा सांगेन. ते पटण्यासारखे याच्यासाठी की ती खरंच इथे आपल्याकडे स्त्रीमुक्तीची जी चळवळ आहे किंवा स्त्रीमुक्तीचा जो विचार आहे तो विचार अतिशय प्रभावी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, मागच्या तासामध्ये आपण स्त्रियांच्या दृष्टीनं, स्त्रीमुक्तीच्या दृष्टीनं राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य किती महत्त्वाचं होतं किंवा आहे याचा विचार केलेला आहे. आता आपण त्याच्या थोडं पुढे जाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य स्त्रियांच्या मुक्तीच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे ते आपण पाहू. म्हणे मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संबंध मानवमुक्तीचाच विचार मांडलेला आहे आणि त्यांनी स्त्रियांना वेगळं असं काही मानलेलं नाही. ते माणसं आहेत, इतर माणसाप्रमाणे पुरुषाप्रमाणे स्त्री त्या काही दुय्यम वगैरे नाहीत, अशीच त्यांची भूमिका आहे. आणि पुरुष जसा म्हणजे इथला जो समाज आहे, विशेषतः वर्णव्यवस्थेच्या आधारानं ज्यांना क्षुद्र वगैरे समजलेलं आहे, त्या सगळ्यांना इथल्या धर्मव्यवस्थेच्या बंधनातून किंवा तशा पारंपरिक कल्पनेतून मुक्त करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाचाच भाग म्हणजे त्याच तशा व्यवस्थेमध्ये लिंगव्यवस्थेची मांडणी करून, म्हणजे इथली जी वैदिक व्यवस्था आहे त्यांनी लिंगव्यवस्थेची मांडणी करून स्त्रियांना जे हीन मानलेलं आहे, दुय्यम मानलेलं आहे, त्या सुद्धा तशा दुय्यम वगैरे नाहीत अशी त्यांची भूमिका होती. म्हणजे एकदा इथली वैदिक धर्मव्यवस्था, ज्या व्यवस्थेनं जात व्यवस्था निर्माण केली आणि ज्या व्यवस्थेनं लिंगव्यवस्था निर्माण केली, या दोन्हीच्या आधाराने एकीकडे समाजातल्या काही घटकांनाच दुय्यम मानलं आणि त्याचबरोबर समाजातल्या संबंध स्त्री जातीलाच दुय्यम मानलं. याचं कारण कुठं आहे? तर याचं कारण मुळातच इथल्या वैदिक व्यवस्थेत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती वैदिक व्यवस्थाच थोतांडी अशा पद्धतीचं तत्वज्ञान मांडलं. म्हणजे संबंध मानवजातीच्या मुक्तीचा विचार त्यांनी मांडला, अर्थात स्त्री मुक्तीचा सुद्धा विचार त्यांनी मांडला किंवा त्यांच्या मानवमुक्तीच्या विचारातच स्त्रीमुक्तीचा विचार आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे इथली जी व्यवस्था आहे, भेदाभेदाची जी व्यवस्था आहे, भेदाभेद मांडणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्थाच त्यांनी नाकारलेली आहे आणि नवं एक मूल्य मांडलेलं आहे, नवजीवन मूल्य त्यांनी मांडलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा त्यांनी विचार मांडला आहे. आणि हा विचार मांडत असताना सगळी माणसं, स्त्रिया सुद्धा त्याच्यामध्ये आहेच, ते सारखीच आहेत आणि ज्यांना त्यांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. मित्र हो, त्यांनी जेव्हा ते संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तो मसुदा त्यांनी जो लिहिलेला आहे तिथे त्यांनी ही सगळी जी समतेची मूल्ये किंवा तशा पद्धतीची कलमं त्यांनी नोंदवण्याचा प्रयत्न केला. ते संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत सुद्धा होते आणि संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत असल्यामुळे त्यांनी इथे मानवमुक्ती प्रत्यक्ष कायद्यात रूपांतरित कशी होईल किंवा कायद्याच्याच आधारानं माणसाला कसं मुक्त करता येईल याची काळजी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सगळ्या स्त्रियांच्या मुक्ततेचा विचार मांडलेलाच आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत होते त्या संविधानानं इथे
पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवी. स्त्रियांनी न मागता त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ते का मागणी वगैरे न करता सुद्धा. म्हणजे ही जी प्रगल्भता आहे, ही प्रगल्भता आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या लोकांनी हा अधिकार दिला त्या लोकांच्या डोक्यात काय विचार होता आणि मानवमुक्तीची ही भूमिका काय होती त्यांची. तेव्हा त्यांच्या वैचारिकतेची प्रगल्भता आपण जाणीवपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे. मग हा विचार मांडला गेला आणि मतदानाचा अधिकार दिला गेला. हा केवळ मतदानाचा अधिकार होता का? म्हणजे जे नेतृत्व करणारे लोक आहेत अशा प्रतिनिधींना निवडण्याचा केवळ अधिकार होता का? तर नाही मित्र हो, प्रतिनिधित्व करण्याचा सुद्धा अधिकार त्याच्यामध्येच आहे. म्हणजे तुम्ही निवडून देऊ शकता, तसं तुम्ही निवडून येऊ शकता. स्त्रियांना दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्या संविधानानं दिलेला आहे. मित्र हो, संविधानाची निर्मिती जी झालेली आहे ती निर्मिती मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की श्रीमान द बोहा यांच्या पुस्तकाच्या अगोदरची आहे. संविधान प्रत्यक्ष अंमलात आलं ते ठीक आहे ना, 1950ला अंमलात आलं, मात्र त्याची निर्मिती त्याच्या पूर्वीच झालेली आहे. आणि या संविधानानं इथल्या सबंध स्त्रियांना, भारतातल्या सबंध स्त्रियांना जे पारंपरिक पद्धतीचे बंधनं होते किंवा स्त्री म्हणून जे दुय्यम मानलेलं होतं त्या सगळ्या बंधनातून एका झटक्यात मोकळं केलं किंवा त्या सगळ्या बंधनातून एका क्षणात किंवा एका त्या कायद्याच्या आधारानं पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. स्त्री मुक्तीच्या चळवळीचा विचार करताना ही घटना आपण लक्षात घेणार आहोत की नाही? इथल्या संविधानानं स्त्रियांना मुक्त केलं ना. म्हणून भारतातल्या किंवा प्रामुख्यानं मराठीतल्या स्त्रीवादाचा विचार करताना तुम्ही उल्लेख करायला हरकत नाही कशाचा? श्रीमान द बोहा यांच्या पुस्तकाचा. पण हे लक्षात घ्यायला हवं, पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला हवं की स्त्रियांना इथल्या संविधानानंच मुक्त केलेलं आहे आणि त्यांच्या स्वतंत्र माणूस असण्यावर संविधानाची मोहर उमटविलेली आहे. भारतातल्या कुठल्याही स्त्रीला आता आपला प्रतिनिधी निवडता येतो, त्याचबरोबर प्रतिनिधित्व करता येते. मित्र हो, या देशातला पुरुष कुठल्याही पदावर जाऊ शकतो, तसंच या देशातली स्त्री सुद्धा कुठलंही पद भूषवू शकते. ती राष्ट्रपती होऊ शकते, ती पंतप्रधान होऊ शकते, ती खासदार आमदार होऊ शकते, ती सरपंच होऊ शकते, त्याचबरोबर ती प्रशासनातल्या कुठल्याही जागेवर अधिकारी म्हणून असू शकते ना, ती कलेक्टर होऊ शकते ना, नाही असं थोडंच आहे. म्हणजे मित्र हो, संविधानानं इथली जी धर्मव्यवस्था होती ती धर्मव्यवस्था मुळातून उखडून फेकलेली आहे आणि त्याचबरोबर इथली जी गावगाडा व्यवस्था होती ती सुद्धा मुळातून उखडून फेकलेली आहे. हे आपण नीट लक्षात घ्यायला हवं. म्हणून स्त्रीमुक्तीचा विचार करत असताना ही बाहेरून आयात केलेली विचारसरणी आहे किंवा हा विचारच बाहेरून आयात केलेला आहे असं जे कोणी म्हणतात त्यांनी पहिल्यांदा हे नीट लक्षात घ्यायला हवं की ते इथं कसं घडलेलं आहे. स्त्रीमुक्तीचा विचार इथे कसा आहे ते आपण नीट लक्षात घ्यायला हवं. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927ला चौदार तळ्याचा सत्याग्रह करताना तिथेच 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. ही घटना मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय कारण मनुस्मृतीचं दहन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले ती कृती साधी नाही. ते साधं पुस्तक जाळणं नाही किंवा जाळ लावून हिवाळ्यामध्ये शेकणं नव्हे. ते कशासाठी जाळलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? मित्र हो, जाळण्याच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते का जाळणं आवश्यक आहे याचं विश्लेषण केलेलं आहे. ते कशासाठी जाळायचं? या मनुस्मृतीने इथे माणसाला किती हीन केलेलं आहे आणि विशेषतः स्त्रियांना किती हीन मानलेलं आहे त्याचं विश्लेषण पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. मित्र, त्याच्यापूर्वी हेच विश्लेषण महात्मा फुले यांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणून महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे गुरु मानतात तेही नातं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. हे जे नातं आहे हे नातं विचाराच्या सूत्राचं आहे, वैचारिक भूमिकेचं नातं आहे की महात्मा फुलेंना जे या समाजाच्या बद्दल वाटत होतं किंवा महात्मा फुलेंच्या स्वप्नामध्ये इथला जो समाज अपेक्षित होता तो समाज घडवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. म्हणून महात्मा फुले यांनी जे मनुस्मृतीवर जी टीका केली ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली.
कारण त्यांना महात्मा फुले यांचं स्वप्न कृतीत आणायचं होतं. ते कृतीत त्यांनी कसं आणलं? जशी त्यांनी मनुस्मृती जाळली त्याचबरोबर त्यांनी महात्मा फुले यांचं स्वप्न आणखी एका मार्गानं वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे महात्मा फुले यांच्या विचारांना, महात्मा फुले यांच्या समाजाच्या असण्याविषयी किंवा समाजात जे समतेचं मूल्य असावं असं वाटत होतं, ते जे त्यांचं स्वप्न होतं, ते स्वप्न मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष संविधानामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि संविधानात अशी कलमं घातलेली आहे. म्हणजे महात्मा फुलेंचं स्वप्न संविधानाच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साकार केलेलं आहे, त्याला त्यांनी मूर्त रूप दिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या अर्थानं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक समान धागा होता, विचाराचं एक समान सूत्र होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानत होते. त्यांचं हे गुरु मानणं खूप अर्थपूर्ण आहे, हे जाणीवपूर्वक लक्षात घ्यायची गोष्ट आहे. जे कोणी इथल्या दलितांच्या मुक्तींचा विचार करतात किंवा त्याच्याविषयी बोलतात किंवा ज्यांना कोणाला इथल्या स्त्री मुक्तीविषयी बोलावयाचं आहे, आता ज्यांना बोलावायचं नाही त्यांना घरीच बसायचं ते ठीक आहे, पण ज्यांना बोलावयाचं आहे त्यांनी या गोष्टी नीट लक्षात घेऊन बोललं पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. हे मला जाणीवपूर्वक लक्षात आणून द्यायचं आहे. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927ला जे मनुस्मृतीचं दहन केलं, ही गोष्ट खूप अर्थपूर्ण आहे. कारण त्यांनी त्याच क्षणी जाहीर केलं की इथल्या सगळ्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. त्यांनी स्वतःतला न्यूनगंड पूर्णतः काढून टाकावा. नंतर त्यांनी ठीक आहे त्यांच्या स्वतंत्र असण्याला आणि पुरुषांच्या बरोबरीच्या असण्याला संविधानाच्या रूपानं अधोरेखित केलं किंवा त्यांच्या तशा त्या स्वतंत्र असण्यावर संविधानाची मोहरच उमटविली, ही पुढची घटना आहे. मात्र 1927ला त्यांनी हे जाहीर केलं की सगळ्या स्त्रियांनी त्यांच्यातला जो न्यूनगंड आहे, आम्ही स्त्री आहोत म्हणून दुय्यम आहोत, हा जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड पूर्णतः आपल्यातून काढून टाकावा. कारण तुम्ही ज्याच्यामुळे हीन आहोत असं मानताना तुमच्यात तशी मानसिकता निर्माण झाली किंवा तसा न्यूनगंड निर्माण झालाय ना, ते सगळं थोतांड आहे, ते सगळं षडयंत्र आहे. मुळात तुम्ही दुय्यम नाही. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून अधोरेखित केलेली आहे. इथल्या स्त्रियांना ती गोष्ट समजून सांगितलेली आहे. जसं दलितांना सांगितले तसं स्त्रियांना सांगितलेली आहे. आणि म्हणून मित्र हो, या बाबीकडे आपण लक्षपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे, ही गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे. हा इथल्या दलितातला किंवा स्त्रियातला जो न्यूनगंड होता तो काढून टाकण्यासाठी जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रयत्न होता, तसाच मित्र हो इथं ज्यांना जातीचा अहंगंड होता त्याच्यावरचा एक प्रचंड आघात होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काय, इथे जे जातीचा अंगण बाळगत होते आणि आम्ही जन्मतः शहाणे आहोत, आईच्या गर्भातूनच आम्ही शहाणे होऊन बाहेर आलेलो आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही ईश्वराचे अवतारच आहोत, आम्ही भूदेवच आहोत, अशा पद्धतीचं ज्यांची मानसिकता होती तशा त्या मानसिकतेवरचा हा प्रचंड आघात होता, हा फार मोठा टोला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यूनगंड काढून टाकावा हे जसं सांगितलं, तसाच त्यांनी अहंगंडावर एक आघातही केला. ह्या दोन्ही अंगानं हा विचार लक्षात घेतला पाहिजे. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945ला स्वातंत्र्याच्या पूर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि इथल्या दलितांना आणि त्याचबरोबर स्त्रियांना सुद्धा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण मानवमुक्तीच्या विचारामध्ये स्त्रीमुक्तीचा विचार आहे, हे पुन्हा पुन्हा मी सांगतो तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकर यांचा दलित मुक्तीचा विचार हा वेगळा नाही, तो स्त्रीमुक्तीचाही विचार आहे, संबंध मानवमुक्तीचा तो विचार आहे. हे जोपर्यंत तुम्ही लक्षात घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचा विचार मांडत होते, हे कळणारच नाही तुम्हाला. हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल की त्यांचा मानवमुक्तीचा किंवा दलित मुक्तीचा विचार हा वेगळा नाही आणि त्या विचारातून स्त्रियांना वजा केलेलं नाही. त्या मानवमुक्तीच्या विचारात किंवा दलित मुक्तीच्या विचारात स्त्रिया आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात घेतलं मग कळतं. आता 1945ला जी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली आणि सिद्धार्थ महाविद्यालय असेल किंवा मिलिंद महाविद्यालय असेल हे उभी केली, म्हणजे मुंबई असेल किंवा औरंगाबाद असेल.
आता इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे का की या महाविद्यालयातून वगैरे केवळ मुलांनी शिकावं आणि ते केवळ दलित मुलांनी शिकावं? तसं नाही मित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अट्टहास होता की मुलींनी शिकलं पाहिजे. मग त्या मुली दलित असोत किंवा उच्चवर्णीय असोत, बहुजनातले असोत किंवा आणखी कोणी असोत, बलुतेदारांचे असोत, भटक्या समाजातले असोत, कोणी असो, मुलींनी शिकलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. तेव्हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणे, महाविद्यालय सुरू करणे, वसतिगृह सुरू करणे ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. मित्र हो, 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मांडलेलं आहे. हे तर आपल्याला नाकारता येणार नाही. हिंदू कोड बिल मांडलं. हिंदू कोड बिल त्याच्यापूर्वीच मांडलेलं होतं, पण पुन्हा 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूळ हिंदू कोड बिलामध्ये काही सुधारणा करून पुन्हा नव्याने हिंदू कोड बिल मांडलं. मित्र, या हिंदू कोड बिलामध्ये खूप गोष्टी होत्या, पण मुख्य गोष्ट ही होती की धर्मव्यवस्थेच्या आधारानं इथे जी न्याय करण्याची एक पद्धती आहे आणि त्या आधारानं इथे एखाद्या गोष्टीला गुन्हा मानण्याची जी पद्धती आहे आणि त्याचबरोबर त्याच्या आधारानं इथे कोणाचा अधिकार कसा असावा, कोणाचं स्थान समाजव्यवस्थेत कसं असावं, कोण कसं जगावं असं ठरवण्याची जी पद्धती आहे ती पद्धती पूर्णतः नाकारणे आणि धर्माचं सगळंच नियंत्रण बाजूला करून कायद्याची एक व्यवस्था अंमलात आणणं इथल्या हिंदूंसाठी, इथला हिंदू वर्ग कायद्याच्या अंमलाखाली आणणं हे मुख्य त्याच्यातलं सूत्र आहे. आणि मग इथल्या धर्मव्यवस्थेनं, हिंदू धर्मव्यवस्थेनं स्त्रियांना जे दुय्यम मानलं किंवा इथल्या हिंदू धर्मव्यवस्थेनं स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार दिला नाही, इथल्या धर्मव्यवस्थेनं स्त्रियांचं लग्न एका विशिष्ट वयात 8 वर्षांच्या अगोदरच व्हावं असं जे मानलं गेलं, किंवा इथल्या हिंदू धर्मव्यवस्थेनं स्त्रियांच्या विधवा विवाहालाच मान्यता दिलेली नव्हती, किंवा इथल्या धर्मव्यवस्थेनं स्त्रियांना वारसा हक्कानं काही संपत्तीत वाटाच नसावा असं जे काही मांडलं होतं, त्या सगळ्यांना नाकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या हिंदू कोड बिलामध्ये अशी मांडणी करत होते किंवा अशी मांडणी त्यांनी केली की पुरुषांना जे अधिकार आहेत ते अधिकार स्त्रियांनाही असतील, एक सूत्र. आणि दुसरं सूत्र, हे सगळे अधिकार, हे सगळे जे काही ठरायचं आहे ते आता धर्माच्या आधारानं ठरणार नाही, तर मग कशाच्या आधारानं ठरेल? आता भारतात जो नव्यानं कायदा येईल, कायदा असेल त्याच्या आधारानं ठरेल. धर्म इथे महत्त्वाचा ठरणार नाही किंवा धर्माच्या प्रभावातून या सगळ्या गोष्टी मुक्त असतील. अशा पद्धतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून इथल्या स्त्रियांना त्यांचं स्त्री असणं, स्वतंत्र स्त्री असणं ही गोष्ट अधोरेखित केलेली आहे, किंवा त्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांची जी संपत्ती किंवा वारसा हक्कानं येणारी जी संपत्ती होती त्या संपत्तीत स्त्रियांचा वाटा असेल, त्यांना अधिकार असेल, ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली, किंवा ही गोष्ट त्यांना मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था किंवा अशी कलमं मांडलेली आहेत. आता मला सांगा, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार मिळणं किंवा स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं वारसा हक्कानं संपत्तीत वाटा मिळणं, स्त्रियांना पुन्हा विवाह करता येणं किंवा पुरुषांनी 2 बायका करण्याला प्रतिबंध घालणं, या सगळ्या गोष्टी ज्या हिंदू कोड बिलामध्ये आहेत ते हिंदू कोड बिल स्त्रियांच्या मुक्तीच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही का? स्त्रियांना स्वतंत्रपणे माणूस म्हणून जगता येईल, सन्मानानं जगता येईल, याच्यासाठी हिंदू कोड बिल महत्त्वाचं नाही का? मित्र हो, ते कमालीचं महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं स्त्री मुक्तीचा जो अतिशय प्रभावी विचार इथं मांडला गेला त्या अंगानं हिंदू कोड बिलाचा विचार केला पाहिजे. हिंदू कोड बिल त्याच्यासाठीच आहे. मित्र हो, हिंदू कोड बिल पास करून घेणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फार अट्टहास होता आणि तसाच शब्द पंडित नेहरूंनी त्यांना दिला होता. पण हिंदू कोड बिल प्रत्यक्ष लोकसभेमध्ये मंजूर होत नव्हतं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1951ला कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. ही घटना आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कायदे मंत्री पदाचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशासाठी दिला? मित्र हो, कायदे मंत्रीपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पणाला लावलं. कशासाठी पणाला लावलं? हे ते याच्यासाठी की हिंदू कोड बिल मंजूर व्हावं म्हणून. आता हिंदू कोड बिल मंजूर व्हावं म्हणून याचाच दुसरा अर्थ असा की इथल्या स्त्रियांना कायदेशीरदृष्ट्या मुक्त व्हावं, हा
त्याच्यातला मुख्य भाग आहे किंवा हे त्यातलं सूत्र आहे. आता स्त्रियांना कायद्याच्या दृष्टीनं स्वतंत्र मानलं जावं, त्यांना स्वतंत्र अधिकार असावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं मंत्रिपदच पणाला लावत होते. हे महत्वाचं आहे की तिकडे कुठेतरी एखादी स्त्री एखादं पुस्तक लिहित होती आणि म्हणून त्या पुस्तकातून इकडे आपण स्त्रीमुक्तीचा विचार आला असं मानणं हे कसं काय म्हणजे पटण्यासारखं, हे पटणार नाही ना मित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री मुक्तीसाठी आपलं मंत्रिपद पणाला लावलं होतं आणि जेव्हा हे मंजूर होत नव्हता हा हिंदू कोड बिल तेव्हा त्यांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतर ते सगळं हिंदू कोड बिल मंजूर झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलंच हिंदू कोड बिल मंजूर झालं, तुकड्या तुकड्याने मंजूर झालं. आणि मित्र हो, इथल्या ज्या स्त्री आहेत, भारतातल्या ज्या स्त्री आहेत, त्यांना कायदेशीर दृष्ट्या स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. त्यांना सन्मानानं जगण्याची संधी उपलब्ध झाली. तशी व्यवस्था इथे मांडली गेली, तसे कायदे इथे केले गेले. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मित्र हो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ही स्थापना केव्हाची आहे? 1919 आहे. ही स्थापना त्यांनी कशासाठी केली? रयत शिक्षण संस्था, शाळा त्यांनी कशासाठी काढल्या? प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, महाविद्यालय असतील, कशासाठी उभं केलं त्यांनी? मित्र हो, त्यांनी इथल्या बहुजनांच्या मुलामुलींना शिकता यावं म्हणूनच केलं ना. ते मोठमोठं धान्य गोळा करून वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलांना जेवू घालत, त्यांना जगवत आणि जगलेल्या मुलांना मुलींना ते सांगत, आता तुम्ही जगतात ना, केवळ अन्न खाण्यासाठी जगू नका, तुम्ही शहाणे होण्यासाठी जगा, स्वतंत्रपणे जगण्यासाठी जगा, आत्मसन्मानानं जगा. अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता. मित्र हो, ज्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर मेहनत घेतली, आयुष्यभर धडपड करत राहिले, ते धान्य गोळा करत राहिले, प्रसंगी त्यांनी आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं योगदान आपण लक्षात घेणार आहोत की नाही? मित्र हो, ते योगदान लक्षात घेतलं पाहिजे. त्याने रयत शिक्षण संस्थेची जी स्थापना केली, ती स्थापनाच मुळात इथल्या बहुजनांच्या इथल्या स्त्रियांच्या मुक्तीसाठीचाच तो भाग होता. हे आपण पुन्हा एकदा नीट समजून घेतलं पाहिजे. ते इथल्या मुलींना वगैरे शिक्षण देत होते आणि त्यांना सांगत होते की तुम्ही स्वतंत्रपणे आत्मसन्मानाने जगा, तुम्ही तुमच्यातला जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड तुम्ही काढून टाका. अशा पद्धतीचाच तो विचार होता. मित्र हो, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ती सुद्धा स्वातंत्र्याच्या पूर्वीचे 1932. आता ही जी शिवाजी शिक्षण संस्था आहे, त्या शिवाजी शिक्षण संस्थेने अनेक शाळा सुरू केल्या, आजही त्या सुरू आहेत. अनेक महाविद्यालय सुरू केले, आजही ते सुरू आहेत. मित्र, हे कशासाठी करत होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख याच्यासाठीच करत होते की इथल्या ज्यांना शिक्षणाची संधी इथल्या धर्मव्यवस्थेने नाकारली, त्या सगळ्यांना शिक्षणाची संधी मिळावी आणि त्या सगळ्यांना सन्मानाचं जगता यावं, याच्यासाठीच त्यांचा प्रयत्न होता. मग ते ज्यांना संधी नाकारली होती ती मुलं होती, तसं मुली होते. मग मुलांना शिक्षणाची संधी मिळावी बहुजन समाजातल्या सगळ्या, आणि त्याचबरोबर इथे ज्यांना दुय्यम मानलेलं आहे त्या मुलींनाही शिक्षणाची संधी मिळावी, हीच तर पंजाबराव देशमुख यांची धडपड होती ना. आयुष्यभराची धडपड कशासाठी होती? नाही तर पंजाबराव देशमुखाने शिक्षण संस्था स्थापन करणं वगैरे गरजेचं होतं का? ते बॅरिस्टर होते, बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिकून आले होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं खूप चांगल्या नोकरी वगैरे त्यांना मिळाली असती, ते सन्मानाने जगले असते ना, पण त्यांनी ते केलं नाही. मित्र हो, त्यांनी इथे शाळा सुरू केली. वकिली केल्याच्या नंतर ते वकिली करत दिवसभर आणि रात्री जाऊन शाळेमध्ये शिकवत असत. एवढी धडपड कशासाठी होती त्यांची? मित्र हो, त्यांची धडपड इथल्या बहुजनांच्या मुक्तीसाठी होती आणि त्या बहुजनाच्या मुक्ती त्यांचा हाही विचार होता की इथल्या स्त्रीची मुक्ती व्हावी, स्त्री मुक्ती होती. हेही आपण नीट लक्षात घ्यायला हवं. मित्र हो, महात्मा गांधी यांचंही कार्य खूप महत्त्वाचं आहे. महात्मा गांधी यांचं एक स्वप्न होतं की या देशातल्या भंग्याची मुलगी या देशाची राष्ट्रपती झाली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. ठीक आहे, आता हे स्वप्न काय प्रत्यक्ष कृतीत उतरलं नाही, आणखी झालं नाही, पुढे कदाचित होईल ते. पण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदेमंत्रीपद मिळावं याच्यासाठी प्रयत्न केला. पण मला हे सांगायचं आहे की महात्मा गांधी यांचं हे स्वप्न तुम्ही लक्षात घेणार आहात की नाही, की भंग्याची मुलगी या देशाची राष्ट्रपती झाली पाहिजे. आणि ठीक आहे, महात्मा फुले त्यांच्या पूर्वजीवनामध्ये जातीव्यवस्थेचं किंवा वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारे होते. नंतर मात्र त्यांनी जातीव्यवस्थेला प्रचंड विरोध केला, वर्णव्यवस्थेला विरोध केला आणि महात्मा गांधी घडत गेले.
आता ते घडत जाण्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत. त्यापैकी एक कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचा संघर्ष झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेता घेता ते स्वतःमध्येच बदलत गेले असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. अशा पद्धतीची एक फार सविस्तर मांडणी रावसाहेब कसबे यांनी आता अलीकडचे त्यांच्या पुस्तकामध्ये केली आहे. ठीक आहे, आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाही. पण मित्र, महात्मा गांधी यांचा इथला जो स्वातंत्र्याचा लढा होता त्या लढ्यामध्ये त्यांनी स्त्रियांना आवाहन केलं की तुम्ही सामील व्हा, आणि स्त्रिया घराच्या बाहेर पडल्या आणि या लढ्यामध्ये सामील झाल्या. त्यांना बाहेरच्या जगाचं भान यायला लागलं. महात्मा गांधींचं हे कार्य की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांनी सामील होणं आणि स्त्रियांना सामील करून घेणं ही गोष्ट महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यामुळे त्यांना बाहेरचं जग कळायला लागलं. आपणही काहीतरी बोलू शकतो, आपणही कोणाला तरी विरोध करू शकतो हे कळायला लागलं. मित्र, थेट इंग्रजांना विरोध करणं, आता ज्यांचं राज्यच आपल्यावर होतं त्यांना विरोध करणं, आणि स्त्रिया त्या विरोध करत होत्या. स्त्रियामध्ये काही हिंमत येईल की नाही, आत्मविश्वास येईल की नाही अशा घटनेतून? म्हणजे ज्या स्त्रियांना घरामध्ये सासूला विरोध करता येत नव्हतं किंवा करू नये अशीच आपली धर्मव्यवस्था सांगत होती, ज्या स्त्रियांना घरामध्ये नवऱ्याला विरोध करता येत नव्हता, सासऱ्याला विरोध करता येत नव्हता, मित्र हो, खेड्यामध्ये अशी कल्पना होती की स्त्रियांनी त्या कुटुंबातल्या माणसालाच काय, त्या कुटुंबाचा घटक होऊन जगणाऱ्या प्राण्यांना सुद्धा सन्मानानं बोलावं अशा पद्धतीची कल्पना होती इथल्या समाज व्यवस्थेमध्ये. आणि अशा स्त्रिया या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरल्या आणि स्वातंत्र्य लढ्यात उतरल्याच्या नंतर त्या थेटपणे इंग्रजांच्या विरोधात उतरल्या आहेत, इंग्रजांच्या विरोधात लढा देत आहेत. आता ज्या स्त्रिया इंग्रजांच्या विरोधात लढा देत आहेत की ज्या काळामध्ये इंग्रजांची सत्ता जवळपास संपूर्ण जगभर होती, त्या इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा देत आहेत. त्यांच्या डोक्यात थोडा विचार येत असेल की नाही की अरे, आपण इंग्रजांना विरोध करू शकतो, म्हणजे मग आपण अन्यायाच्या विरोधात जर इंग्रजांना विरोध करू शकतो, तर आपल्यावर जर अन्याय होत असेल तर एखाद्या माणसाला, आपल्या कुटुंबातल्या माणसांना विरोध करू शकत नाही, तिथे प्रतिक्रिया नोंदवू शकत नाही. या अंगाने विचार करा ना तुम्ही. मित्र हो, महात्मा गांधी यांचे हे कार्य स्त्रीमुक्तीच्या दृष्टीनं महत्त्वाचं याच्यासाठी आहे की या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या स्त्रिया आल्या त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांच्यातला न्यूनगंड कमी होत होता, न्यूनगंड त्या झटकून टाकत होत्या. आणि या अंगाने जर तुम्ही विचार केला तर मग तुम्हाला कळेल की महात्मा गांधी यांचं कार्य स्त्रियांच्या मुक्तीच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. महात्मा गांधी यांनी मीठ किती उचललं हा भाग दुय्यम आहे, म्हणजे चमचाभर उचललं का काय केलं, पण ही कृती महत्त्वाची आहे. या कृतीतून त्यांनी त्यांचा विरोध नोंदवलेला आहे. आणि या अशा आंदोलनामध्ये सामील झालेल्या स्त्रिया पुढे मग वेगवेगळ्या आंदोलनात उतरल्या, त्यांनी स्वतंत्रपणे लढे दिलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चिपको आंदोलन वगैरे जे आहे, ज्या स्त्रियांनी झाडं तोडू नयेत म्हणून झाडाला वेढा दिलेला आहे, त्या स्त्रिया अशा पद्धतीने आंदोलनात वगैरे उतरले आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे इथे आंदोलनं उभी केली, कोकणामध्ये जे खोतांच्या विरोधामध्ये वगैरे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन उभं केलं ते खूप महत्त्वाचं आहे. त्या आंदोलनामध्ये स्त्रिया सुद्धा होत्या आणि स्त्रिया मग अशा आंदोलनामध्ये सामील होत असताना त्यांच्यातला जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड कमी होत होता आणि त्यांना आत्मभान येत होतं, जाणीव होत होती की अरे, आपणही स्वतंत्रपणे आत्मसन्मानानं जगलं पाहिजे. तेव्हा मित्र, महात्मा गांधी यांचं हे कार्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताला स्वातंत्र्य मिळणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य मिळणे, इंग्रज इथून जाणे आणि आपला देश स्वतंत्र होणे हे खूपच महत्त्वाचं आहे. पण मित्र, आणखी महत्त्वाचं हे, आणखी त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की भारतानं लोकशाही व्यवस्था स्वीकारणं. कारण निव्वळ स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी आपल्याकडे घटना घडल्या आहेत. या सरदाराच्या सत्तेतून स्वातंत्र्य व्हायचं आणि दुसऱ्या सरदारांच्या सत्तेमध्ये जायचं किंवा दुसऱ्याची सत्ता आपल्यावर असायची. म्हणजे अशा पद्धतीचा आपला अनुभव पूर्वीचा आहेच. आपल्याकडे पहा, आपल्या इथल्या लोकांनी तर राज्य केलंच, पण बाहेरच्याही लोकांनी राज्य केलं. म्हणजे मुस्लिमांनी राज्य केलं आपल्यावर. तिकडे आपण गोव्यामध्ये वगैरे पाहिलं तर तिकडे आणखी वेगळ्या पोर्तुगीज वगैरे लोक होते, त्यांनी आपल्यावर राज्य केलं. तेव्हा अशा पद्धतीनं एकातून मुक्त व्हायचं आणि दुसऱ्यांच्या ताब्यात सापडायचं, अशा पद्धतीची आपली परंपरा आहे. पण मित्र हो, असं कुठलंही न करता आपण काय केलं, आपण स्वतंत्र झालोत आणि स्वतंत्र होऊन लोकशाही व्यवस्था स्वीकारली.
म्हणजे स्वतंत्र होऊन पुन्हा एकदा आपल्याकडे आपल्या इथल्या कर्मठ लोकांच्या सत्तेमध्ये आपण सापडलो नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर पुन्हा इथे जे वर्णव्यवस्थेचा विचार करता जे उच्चवर्णीय होते, जे आतापर्यंत आपल्याकडे सत्ता गाजवत आले होते, ज्याला आपण क्षत्रिय वगैरे म्हणतो, आणि त्यांनी सत्ता कशी गाजवावी हे कोण सांगत आलं होतं? तर जे पुरोहित होते ते सांगत आले होते. म्हणजे सूत्र सगळी ब्राह्मणांची होती आणि प्रत्यक्ष कारभार म्हणजे ज्यांना आपण क्षत्रिय म्हणू त्यांची हाती, असं आपल्याकडे होतं. पुन्हा स्वातंत्र्याच्या नंतर तसं काही झालं नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट. नाहीतर पुन्हा एकदा इथल्या अनेक लोकांनी एक स्वप्न पाहिलेलं होतं. ते स्वप्न काय होतं? ते स्वप्न असं होतं की पुन्हा एकदा पेशव्यांची सत्ता अस्तित्वात येईल. मित्र, तसं काही झालं नाही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. म्हणजे आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या लोकशाही व्यवस्थेमध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो, सगळ्यांना समान अधिकार मिळाला, मतदानाचा अधिकार मिळाला आणि आपले प्रतिनिधी, लोकशाही व्यवस्थेमध्ये कारभार करणारे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला. त्याचबरोबर मित्र हो, प्रतिनिधित्व करण्याचाही अधिकार मिळाला. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि संविधानाची निर्मिती करून इथल्या सगळ्यांनाच आपण स्वतंत्रपणे जगण्याचे अधिकार बहाल केले. इथल्या सगळ्या गुलामी व्यवस्थेला आपण नाकारलेला आहे. भारतीय संविधान ही साधी गोष्ट नाही. इथल्या सगळ्या आतापर्यंतच्या धर्मग्रंथापेक्षा सर्वश्रेष्ठ असणारा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथानं पूर्वी ज्या धर्मग्रंथानं ज्यांना ज्यांना गुलाम केलं होतं, ज्यांना ज्यांना हीन लेखलेलं होतं, ते सगळं संविधानानं नाकारलेलं आहे. आणि एका क्षणामध्ये त्यांनी इथली सगळी जी माणसं आहेत, स्त्री पुरुष वगैरे असेल, त्यांच्या माणूस असण्याला अधोरेखित केलं. त्यांचं माणूस असणंच ठळक केलेलं आहे. त्यांच्या माणूस असण्यावर संविधानाची मोहर उमटविलेली आहे, कायद्याची मोहर उमटविलेली आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणून स्त्रीमुक्तीचा विचार करत असताना भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, भारतानं स्वीकारलेली लोकशाही व्यवस्था, भारताचं संविधान, या गोष्टी आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजेत. 1950ला आपण जे संविधान स्वीकारलेलं आहे ना, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. भारतातल्या स्त्रीमुक्तीचा विचार करत असताना या गोष्टी नजरेआड करता येणार नाहीत. भारतातल्या स्त्रिया कायदेशीरदृष्ट्या जर केव्हा मुक्त झाल्यात मित्रो, तर त्या 26 जानेवारी 1950ला पूर्णतः मुक्त झालेल्या आहेत. त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे आणि प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा अधिकार आहे. त्यांना प्रशासनातली पदं भूषविण्याचा अधिकार आहे आणि इथल्या व्यवस्थेविषयी बोलण्याचा अधिकार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना स्वतंत्रपणे माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार आहे. 1950ला भारतीय स्त्रीमुक्ती, भारतातली स्त्री मित्र हो, कायदेशीर पातळीवर मुक्त झालेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण इथल्या स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार केला पाहिजे. मित्र, या सगळ्या ज्या बाबी आहेत, या सगळ्या बाबीमुळे इथल्या स्त्रियांना जाणीव झाली, आत्मसन्मानाची जाणीव झाली, शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आणि मग त्या लिहायला लागल्या. त्या ज्या लिहायला लागल्या ना, त्याला आपण नंतर त्याचा विचार करणार आहोत. त्यालाच आपण स्त्रीवादी साहित्य वगैरे म्हणतो. पण ते सगळं घडण्यासाठी इथली स्त्रीमुक्तीची चळवळ वगैरे आपण लक्षात घ्यायला हवी. आणि या स्त्रियांना आत्मभान जे आलेलं आहे, ते आत्मभान येण्यामध्ये इथली सगळी वैचारिक परंपरा खूप महत्त्वाची आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, ही स्त्रीमुक्तीची जी एवढी समृद्ध परंपरा आपल्याकडे आहे आणि त्या समृद्ध परंपरेला थेटपणे संविधानाचं रूप देण्याचं जे आपल्याकडे काम झालेलं आहे, ते सगळं इथले जे लोक आहेत, इथले जे अभ्यासक आहेत, इथले जे लेखक आहेत, ते बऱ्याचदा दुर्लक्षित करतात आणि दुर्लक्षित करून मग पाश्चात्य संदर्भ नोंदवत राहतात. तर मित्र, असे पाश्चात्य संदर्भ नोंदवणाऱ्यांनी हे नीट लक्षात घ्यायला हवं की पाश्चात्य संदर्भ नोंदवणं आवश्यकच आहे, पण त्याच्यापूर्वी इथली ही समृद्ध परंपरा अधिक ठळक करणे त्याच्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. ते अधिक महत्त्वाचं आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. मित्र, आता ठीक आहे, आता थोडं पुढे जाऊ आपण आणि आणखी एक विचार करू. तो म्हणजे की ही जे अलीकडे स्त्रीमुक्तीचा विचार करणारी एक जी मंडळी आहे किंवा
इथे जी स्त्रिया आहेत, उच्चवर्णीय स्त्रिया वगैरे की ज्या स्त्रीमुक्तीचा वगैरे विचार मांडतात, पण त्यांच्या त्या मांडणीमध्ये काय होतं की बाहेरचे संदर्भ जास्तीचे काय येतात, काय ते कारण असावेत, असं का होत असावं, असा विचार आपण करायला हरकत नाही. तो विचार करताना काही मुद्दे मांडता येतील. हे काय अंतिम वगैरे असं नाही, पण अभ्यासकाने याचा विचार केला पाहिजे की असं होण्याच्या पाठीमागे काय कारण असतील, असं का होत असावं, आणि हे टाळलं तर काय होईल आणि नाही टाळलं तर काय होईल, या अंगाने आपण विचार केला पाहिजे. मित्र, इथल्या स्त्रीदास्यांची प्रमुख 2 कारणं आहेत. बाकी खूप कारणं असतील, म्हणजे आहेत, नाही असं नाही, पण त्या बाकी कारणाविषयी आपण फार चर्चा करणार नाही, ती इथं अपेक्षित नाही. पण 2 कारणं प्रमुख आहेत. पूर्वी काय होतं वगैरे सोडून द्या, पण इथे जी वैदिक व्यवस्था आली, त्या वैदिक व्यवस्थेनं स्त्रियांना दुय्यम मानलं आणि त्यांनी धार्मिक तत्वज्ञानाच्या आधारानं स्त्रियांना गुलाम केलं. हे पहिलं कारण आहे, हे कोणालाच नाकारता येणार नाही. म्हणजे भारतातल्या स्त्रियांच्या गुलामीचं जे कारण आहे, ते गुलामीचं कारण इथल्या वैदिक व्यवस्थेत आहे, हे अमान्य करण्याचं काही कारण आहे. बाकी जगभरच्या धर्मव्यवस्थेनं स्त्रियांना मुक्त केलं किंवा पुरुषांच्या बरोबरीनं मानलं का? मानलेलं नाही. जगातल्या जवळपास सगळ्याच धर्मव्यवस्थेनं स्त्रियांना दुय्यम मानलेलं आहे. ठीक आहे, त्या बाबतीत थोडं बुद्ध धर्म आणि जैन धर्म याचा वेगळा विचार करता येईल, त्याच्या आपण फार खोलात जाणार नाही, म्हणून त्याचा विचार इथे आपण करणार नाही. पण जगभराच्या धर्मांनी स्त्रियांना दुय्यम मानलं. विशेषतः आता आपल्याला मराठी साहित्याचा विचार करायचा आहे, मराठीतल्या स्त्रीवादी साहित्याचा विचार करायचा आहे, म्हणून आपण आता इथल्या समाजाचा विचार करू. इथल्या समाजाचा विचार करताना अर्थातच आपण हिंदू धर्माचा विचार करणं अपेक्षित आहे, आणि म्हणून इथला जो हिंदू धर्म आहे, त्या हिंदू धर्मानं स्त्रियांना गुलाम केलं किंवा स्त्रियांच्या गुलामीचं तत्वज्ञान मांडलं, हे कोणालाही अमान्य करता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे अलीकडचा जर आपण भाग लक्षात घेतला, अलीकडचा जर कालखंड लक्षात घेतला, समाज व्यवस्थेचा, समाजाच्या सांस्कृतिक रचनेचा आणि त्या रचनेतल्या स्त्रियांच्या स्थानाचा जर विचार केला, तर मित्र तुमच्या असं लक्षात येईल की जशी इथली धर्मव्यवस्था स्त्रियांना गुलाम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, त्याचबरोबर इथली गावगाडा व्यवस्था स्त्रियांना गुलाम करते. म्हणजे धर्मव्यवस्था आणि गावगाडा व्यवस्था या 2 व्यवस्थेनं स्त्रियांना गुलाम केलं, स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागायला भाग पाडलं, स्त्रियांचं शोषण केलं, स्त्रियांचं स्वतंत्र अस्तित्व नाकारलं किंवा त्यांना स्वतंत्रपणे तसं आत्मसन्मानानं जगू दिलं नाही. हे तुम्हाला कोणालाही मान्य करावं लागेल. ज्याला कोणाला इथला इतिहास नीट कळतो त्यांना, आणि ज्यांना कोणाला इथला इतिहास नीट मान्य करायचा आहे, सत्य स्वीकारायचं आहे, त्यांना या गोष्टी मान्य कराव्या लागतील. त्या म्हणजे धर्मव्यवस्था आणि इथली गावगाडा व्यवस्था, ह्या दोन्हीने स्त्रियांना हीन मानलं, स्त्रियांना म्हणजे स्त्रियांचं जे स्वतंत्रपणे सन्मानाचं जगणं होतं ते जगणं यांनी नाकारलं. आता पहा, हे सांगत असताना मला दुसरी बाजू सांगायची ती ही की या दोन्ही व्यवस्था कोणाच्या ताब्यात होत्या? आता या दोन्ही व्यवस्था मित्र उच्चवर्णीयाच्या ताब्यात होत्या. म्हणजे धर्मव्यवस्था ज्यांना आपण असं म्हणू की वर्णव्यवस्थेमधले सर्व म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणारे जे होते ब्राह्मण, त्यांच्या हाती धर्मव्यवस्था होती, त्यांनीच ती राबवली आणि त्यांनीच ते तत्वज्ञान वगैरे मांडलं. ठीक आहे, म्हणजे धर्मव्यवस्था त्यांच्या ताब्यात होती. गावगाडा व्यवस्था कोणाच्या ताब्यात होती? ती उच्चवर्णीयाच्याच होती. एकीकडे आपण ज्यांना क्षत्रिय मानलेलं आहे वर्णव्यवस्थेमध्ये मानलं, त्यांच्या ताब्यात होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि तरी सूत्र कोणाच्या हातात होती? तर ती ब्राह्मणाच्याच. म्हणजे पाटील आणि कुलकर्णी ही जर जोडी तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला कळेल. म्हणजे या दोन्ही व्यवस्था कोणाच्या ताब्यात होत्या? उच्चवर्णीयांच्या. आता या 2 व्यवस्थेतून मुक्त म्हणजे स्त्रीमुक्त असं आपल्याला म्हणता येऊ शकते. आता तुम्हाला जर स्त्रीमुक्तीचा विचार मांडायचा असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल? पहिल्यांदा तुम्हाला ह्या 2 व्यवस्था नाकाराव्या लागतील. नाकारल्याशिवाय पर्याय नाही. आणि आजही आता गावगाडा व्यवस्था फार राहील नाही, पण आहे जाती व्यवस्था वगैरे किंवा जात पंचायती वगैरे काही प्रमाणामध्ये टिकून आहेत आणि धर्मव्यवस्थेचा प्रभाव वाढत आहे. म्हणजे आजही तुम्हाला खऱ्या अर्थानं कायदे आहेत, पण कायदे व्यवहारात नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. संविधान आलं, स्वातंत्र्य मिळालं, सगळं झालं, पण सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा कायदा व्यवहारात आहे का? तर कायदा व्यवहारात नाही. व्यवहारात कायद्यापेक्षा आजही धर्मव्यवस्था आहे, धर्माचं प्राबल्य आहे. धर्म आणखी धार्मिक जे व्यवहार आहे आपला किंवा धर्माचा जो प्रभाव आहे तो वाढत जात आहे. आता तुम्हाला जर खऱ्या अर्थानं स्त्रियांना आत्मसन्मानानं जगण्याचा बोध द्यायचा असेल किंवा त्यांनी जगावं असं त्यांना सांगायचं असेल, त्यांच्या स्वतंत्र स्वाभिमानानं
जगणं तुम्हाला अपेक्षित असेल तर आता काय करणं आवश्यक आहे? आता पुन्हा एकदा तुम्हाला कायद्याची जाणीव त्यांना करून देणं, कायद्याची ओळख त्यांना करून देणं, कायद्या अंमलात असावा याच्यासाठी प्रबोधन करणं हे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर दुसरीकडे धर्मव्यवस्थेतून तुम्ही मुक्त व्हा हे सांगणं आवश्यक आहे. दोन गोष्टी केल्या पाहिजेत. कायद्याची जाणीव करून देणं, कायदा व्यवहारात असावा याच्यासाठी प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. आणि दुसरीकडे धर्मव्यवस्थेतून मुक्त व्हा असं सांगणं आवश्यक आहे. आता हे आवश्यक असताना मित्र हो, इथल्या ज्या उच्चवर्णीय स्त्रिया आहेत, ज्या स्त्रिया इथल्या स्त्रीमुक्तीचा विचार मांडतो असं दाखवतात किंवा असं त्यांना वाटतं, त्या मग इथल्या धर्मव्यवस्थेवर टीका करतात किंवा इथली धर्मव्यवस्था नाकारतात का, हा महत्त्वाचा किंवा कळीचा मुद्दा आहे. कारण धर्मव्यवस्थेचं सूत्र त्यांच्याच हाती. धर्मव्यवस्थेचे जे काही फायदे थोडेफार मिळाले ते त्यांच्या समाजाला मिळाले. त्यांना स्त्री म्हणून त्यांनी त्यांच्या जातीनं दुय्यमच मानलेलं होतं, धर्मव्यवस्थेनं दुय्यमच मानलं. म्हणजे ब्राह्मणामध्ये सुद्धा ब्राह्मण जातीतली स्त्री ब्राह्मण जातीतल्या पुरुषा इतकी श्रेष्ठ होती का, तर नव्हती. पण तरीही त्या स्त्रीला आपण जातीनं ब्राह्मण आहोत याचा अहंकार सुटतो का, हा एक प्रश्न आहे ना. आणि त्या खरंच धर्मव्यवस्थेनं जे त्यांना सन्मानांचं मानलं त्याच्यातून ते मुक्त झालेले आहेत का, त्या अंगंडातून त्या मुक्त झालेल्या आहेत का, हा प्रश्नच आहे ना. मित्र हो, इथल्या ज्या उच्चवर्णीय स्त्रिया आहेत की ज्या स्त्रिया इथल्या स्त्रीवादाविषयी बोलतात, त्या स्त्रिया इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेवर टीका करतात. पण पुरुषप्रधान व्यवस्थेवर टीका करताना या स्त्रिया हे लक्षात घेतात का की ही पुरुषप्रधान व्यवस्था जी आहे ती पुरुषप्रधान व्यवस्था इथली भारतीय समाजातली या ना त्या रूपामध्ये इथल्या वैदिक व्यवस्थेचं अपत्य आहे. कारण पुरुषप्रधान व्यवस्थेला संरक्षण कोणी दिलं, या पुरुषप्रधान व्यवस्थेचं गुणगान कोणी गायलं, हे गुणगान धर्मव्यवस्थेनं गायलं ना. म्हणजे पुरुषाने स्त्रियांवर अन्याय केला हे खरं आहे, पण पुरुषानं स्त्रियांवर अन्याय करणं हे नैतिक कोणी ठरवलं? हे नैतिक ठरवलं धर्मव्यवस्थेनं. हे नैतिकतेला धरू नये, हे योग्य आहे, याच्यात काही चूक नाही, हे म्हणणं कोणाचं होतं? धर्मव्यवस्थेचं. आता धर्मव्यवस्थेचं सूत्र कोणाच्या हाती होतं? इथल्या उच्चवर्णीयांच्या हाती होतं. ज्यांना वर्णव्यवस्थेत सर्वश्रेष्ठ मानलं गेलं त्यांच्या हाती होतं. आता तुम्हाला जर पुरुषप्रधान व्यवस्थेवर टीका करायची असेल तर पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं लागेल ना, ही पुरुषप्रधान व्यवस्था धर्मव्यवस्थेचंच अपत्य आहे. म्हणजे तुम्हाला पुरुषप्रधान व्यवस्थेवर टीका करण्याच्या पूर्वी कशावर टीका करावी लागेल? तर तुम्हाला साहजिकच आहे इथल्या धर्मव्यवस्थेवर टीका करावी लागेल. आता प्रश्न असा आहे की धर्मव्यवस्थेवर टीका तुम्ही करणार आहात का? आणि दुसरं म्हणजे अशा या धर्मव्यवस्थेवर टीका जिथे झालीच नाही अशा ग्रंथांना, अलीकडच्या अशा ग्रंथांना, पाश्चात्य ग्रंथांना तुम्ही इथल्या स्त्रीमुक्तीशी संबंध आहे असं म्हणणार आहात का? म्हणजे आता द सेकंड सेक्स हे पुस्तक आहे सिमॉन द बोव्हर यांचं. हे द सेकंड सेक्स या पुस्तकामध्ये इथल्या हिंदू धर्मव्यवस्थेवर टीका असेल का, हा माझा मूळ प्रश्न आहे. असणार नाही ना, कारण ती फ्रान्समधली स्त्री आहे आणि फ्रान्समधली स्त्री तिथल्या स्त्रीमुक्तीचा विचार मांडत असताना तिथं स्त्रियांवर जो अन्याय केला जातो त्या संदर्भात बोलेल ना. ती हिंदू धर्मव्यवस्थेवर कशी बोलेल? बोलणार नाही ना, कारण तिला याची माहिती नाही ना. कारण तिच्या त्या विचाराची पार्श्वभूमी कोणती आहे? तिच्या विचाराची पार्श्वभूमी तिचा सभोवताल आहे आणि फ्रान्समधला समाज आहे. म्हणून ती हिंदू धर्मव्यवस्थेवर टीका करणार नाही, कारण फ्रान्सच्या किंवा तिथल्या स्त्रियांच्या गुलामीला हिंदू धर्म कारण नाही, तिथल्या त्या स्त्रियांच्या गुलामीला वेगळी पार्श्वभूमी आहे. मग आता तुम्हाला जर खरंच भारतातल्या स्त्रीमुक्तीचा विचार मांडायचा असेल तर तुम्हाला आता सिमॉन द बोव्हरच्या त्या पुस्तकाच्या कुबड्या घेता येणार नाहीत. तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला इथल्या धर्मव्यवस्थेवर टीका करावी लागेल, ती धर्मव्यवस्था उखडून टाकावी लागेल, कारण त्या धर्मव्यवस्थेचं अपत्य असणारीच पुरुषप्रधान व्यवस्था आहे. म्हणजे पुरुषप्रधान व्यवस्था तुम्हाला वेगळी अशी उखडून टाकता येणार नाही, कारण पुरुषप्रधान व्यवस्थेला नैतिक ठरवण्याचं काम धर्मव्यवस्थेनं केलेलं आहे. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा त्या धर्मव्यवस्थेवर टीका करावी लागेल, ते मोडीत काढावं लागेल आणि ते काम सिमॉन द बोव्हर करणार नाही.
म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सीमांतभावाचा उल्लेख करा. पाश्चात्य कुठलं आहे ते केवळ सीमांतभावापुरतंच मी मर्यादित बोलत नाही. मित्र हो, भारतातल्या स्त्रीचा किंवा स्त्रीमुक्तीचा विचार करताना बाकीचे जे तुम्ही संदर्भ देत राहता बाहेरचे, मग सेक्युअल पॉलिटिक्स नावाचं जे केट मिलेटचं पुस्तक आहे, द फेमिनिन मिस्टिक हे बेटी फ्रीडनचं पुस्तक आहे, द फिमेल युनक हे जर्मेन ग्रियर यांचं पुस्तक आहे, किंवा बाकीचे जे पुस्तकं असतील यांचे जे तुम्ही संदर्भ देता ना, ते संदर्भ देत असताना तुम्ही नक्की कुठल्या स्त्रियांच्याबद्दल बोलणार आहात हे याचं भान ठेवत चला. कारण इथल्या स्त्रियांच्याबद्दल आणि इथल्या स्त्रियांच्या मुक्तीबद्दल बोलत असताना हे संदर्भ फार उपयोगाचे नाहीत, त्याच्यापेक्षा अधिक उपयोगाची इथली परंपरा आहे. आणि इथली परंपरा असताना इथल्या तुम्ही व्यवस्थेवर टीका करा, धर्मव्यवस्थेवर, ती उखडून टाका. कारण ती उखडून टाकल्याशिवाय इथली स्त्री मुक्त होणार नाही. आणि ते उखडून टाकण्याचं काम किंवा त्याच्यावर टीका करण्याचं काम ज्या विचार परंपरेनं केले त्याच्याविषयी तुम्ही बोलत राहा. ती वैचारिक परंपरा अधिक ठळक करत राहा, कारण त्यांनी ते काम खूप महत्त्वाचं केलेलं आहे. म्हणून तुम्ही फुले आंबेडकरांची जी वैचारिक परंपरा आहे त्या वैचारिक परंपरेचा सातत्यानं आपण त्या वैचारिक परंपरेचं समर्थन करत राहणं आवश्यक आहे. कारण ते केल्याशिवाय तुम्ही स्त्रीमुक्तीचा विचार मांडू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की इथली वैदिक व्यवस्था जी आहे त्याच्यावर टीका होणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे गावगाडा व्यवस्थेवरही टीका केली पाहिजे. आणि ही गावगाडा व्यवस्था जी आहे ती या पाश्चात्य जे लेखक आहेत त्यांनी या गावगाडा व्यवस्थेचं असंच चित्रण केलं असेल असं गृहीत धरू नका. कारण गावगाडा व्यवस्था इथे होती तर ते इथेच असेल. म्हणून तुम्ही गावगाडा व्यवस्था जी पुरुषप्रधान व्यवस्थेचंच अपत्य आहे किंवा पुरुषप्रधान व्यवस्थेचाच भाग आहे, त्याच्यावर तुम्हाला त्याचं मूळ जे आहे किंवा त्याचं विश्लेषण केलं पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला टीका केलं पाहिजे. मित्र, आता आपल्यापुढे प्रश्न असा आहे की जे स्त्रीदास्याच्या मूळ कारणाचे विश्लेषण करत आहेत ते फुले आंबेडकरी विचारांचे अनुयायी आहेत, म्हणजे ते मांडत आहेत ते. आणि ज्यांना स्त्रीदास्यांचा विचार मांडायचा आहे तो स्त्रीदास्याचा विचार जर मांडायचा असेल तर तुम्हाला फुले आंबेडकरी विचार परंपरा मान्यच करावी लागेल. आता उच्चवर्णीय ज्या स्त्रिया आहेत त्या उच्चवर्णीय स्त्रिया आपल्या या जाती अंगणातून बाहेर पडलेल्या आहेत का, आणि त्यांनी मूळ वैदिक व्यवस्था पूर्णतः नाकारलेली आहे का, हा मूळ प्रश्न आहे. नाकारायला पाहिजे. नाकारल्या नसतील तर त्यांचा जो विचार आहे तो विचार मित्र पाश्चात्य पुस्तकांनी किंवा पाश्चात्य ग्रंथांनी किंवा पाश्चात्य विचारांनी जर प्रभावित असेल आणि त्याच्याविषयी ते जर बोलत राहत असतील तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही. तर तुम्हाला मुळात इथे जे कारणं आहेत, जी वैदिक व्यवस्था आहे ती उखडून टाकावी लागेल. पुरुषप्रधान व्यवस्था तेव्हाच तुम्हाला उखडून टाकता येतील. ते काम कोण करते मित्र हो? ते काम खरं तर मुळात इथली दलित समाजाचे किंवा दलित साहित्याशी किंवा आंबेडकरी विचाराशी ज्यांचं नातं आहे ते लोक करत आहेत मुळात. म्हणजे आंबेडकर किंवा फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थानं इथली वर्णव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेला आधार देणारी धर्मव्यवस्था उखडून टाकण्याची भूमिका त्यांची आहे, निसंदिग्ध भूमिका आहे त्यांची. आता म्हणून तुम्हाला ते विचार स्वीकारावे लागतील. ते विचार कोण स्वीकारले? त्यांच्या अनुयायाने स्वीकारले. ते बोलत असतात. म्हणजे एका अर्थानं दलित मुक्तीचा विचार हा स्त्रीमुक्तीचाच विचार आहे. पण आपण काय करतो, दलित मुक्तीचा विचार स्त्रीमुक्तीचा विचार आहे असं म्हणण्याच्या ऐवजी तो दलित मुक्तीचाच विचार आहे असं काहीतरी वेगळं आहे असं मान्य करतो, आणि स्त्रीमुक्तीचा विचार त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं म्हणत असताना एक वेगळा गट करतो आणि वेगळीच माणसं मग स्त्रीमुक्तीचा विचार मांडत राहतात. आणि स्त्रीमुक्तीचा विचार मांडत असताना मग धर्मव्यवस्थेवर ते बोलत नाहीत. धर्मव्यवस्थेवर बोलण्याच्या ऐवजी ते कशावर बोलतात, मग पुरुषप्रधान व्यवस्थेवर बोलतात आणि असं भासवण्याचा प्रयत्न करतात की पुरुषप्रधान व्यवस्था ही वेगळंच काहीतरी आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतात. मुळात ते लक्षातच घेत नाहीत की पुरुषप्रधान व्यवस्था ही वर्णव्यवस्थेचंच अपत्य आहे. म्हणून आपल्याला वर्णव्यवस्थेवर बोललं पाहिजे, ते उखडून टाकलं पाहिजे, त्याला नाकारलं पाहिजे. आणि वर्णव्यवस्थेला नाकारणं म्हणजे इथली वैदिक धर्मव्यवस्था नाकारली पाहिजे. हे जे सूत्र आहे हे सूत्र हे करत नाही, हे स्वीकारत नाहीत. हे सूत्र न स्वीकारता मग ते पाश्चात्य कुठल्या तरी ह्याचे संदर्भ देत राहायचे. आता हे असं का करतात? माझं स्वतःचं असं निरीक्षण आहे, हे असं याच्यासाठी करतात की त्यांना इथल्या या कारणाविषयी बोलण्याची वेळ येऊ नये. कारण इथं एकदा तुम्ही सुरू झाले की तुम्हाला धर्मव्यवस्था वैदिक व्यवस्थेवर व्यवस्था नाकारणे किंवा त्याच्यावर टीका करण्याशिवाय पर्याय नाही. आणि ती वेळ येऊ नये म्हणून हे काय करतात, बाहेरच्या विषयी बोलत राहतात. मित्र हो, वैदिक व्यवस्थेचं कटकारस्थान, वैदिक व्यवस्थेचं जे स्त्रियांना हीन मानण्याचं कारस्थान आहे
ते टाळण्यासाठीच तर ही माणसं अशा पद्धतीनं बाहेरच्या पुस्तकाविषयी, बाहेरच्या पाश्चात्य विचाराविषयी बोलत नसावेत ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. तेव्हा बाहेरच्या अशा कुठल्या तरी गोष्टीविषयी बोलण्यापेक्षा तुम्ही इथल्या कारणाविषयी बोलणं आवश्यक आहे. भारतातल्या स्त्रियांच्या मुक्तीचा विचार हा बाहेरच्या अशा गोष्टीविषयी बोलून होणार नाही, इथे बोलून होणार, इथल्या कारणाविषयीचं विश्लेषण करून होईल. इथली धर्मव्यवस्था जी भेदाभेद मांडणार आहे ती धर्मव्यवस्था नाकारून होणार आहे, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि इथे ज्या उच्चवर्णीय स्त्री आहेत, आज ज्या स्त्रीमुक्तीचा विचार किंवा चळवळी राबवत आहेत, ते हे करत नाहीत. जे खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्तीचा विचार मांडतात ते फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही वर्णाचे असा, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्तीचा विचार मांडायचा असेल तर तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांचे विचार स्वीकारल्याशिवाय पर्यायच नाही. कारण स्त्रीमुक्तीचा विचार हा त्याच विचारात आहे. स्त्रीमुक्तीचं जी भूमिका आहे ना, ती फुले शाहू आंबेडकरांच्याच विचारात आहे. म्हणून ज्यांना स्त्रीमुक्तीचा विचार मांडायचा आहे त्यांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार टाळून बोलता येणार नाही. पण मग हे टाळून बोलता यावं म्हणूनच काही लोक मुद्दाम होऊन अशा पद्धतीनं पाश्चात्य विचाराविषयी किंवा पाश्चात्यात काय चाललंय त्याच्याविषयी बोलतात. मित्र हो, मुळात त्यांना इथल्या मूळ कारणाविषयी बोलायचं नाही, हाच त्यांचा हा भाग दिसतो असं मला तरी वाटतं. तेव्हा मित्र, असं जर तुम्ही बोलत राहिलात तर यांना स्त्रीमुक्तीचा सम्यक मार्ग सापडणार नाही. आणि हा सम्यक मार्ग नव्हे, हेच आपल्याला निरीक्षण नोंदवावं लागतं. हेच माझं निरीक्षण आहे. मित्र हो, इथे खऱ्या अर्थानं सम्यक मार्ग कसा सापडेल आता आणि स्त्रीमुक्तीचा विचार कसा मांडला जाईल? ठीक आहे की असं साहित्यामध्ये मांडून किंवा अशा पद्धतीनं काही कार्यक्रम वगैरे घेऊन स्त्रीमुक्त होईल का, त्यांच्यापर्यंत कायदा पोहोचेल का वगैरे, हा वादाचा विषय होऊ शकतो की म्हणजे काय होईल त्याचं. पण मित्र, खरं जर तुम्हाला स्त्रीमुक्तीची भूमिका मांडायचीच आहे मुळात, आणि स्त्रियांना खरंच आजही जो धर्मव्यवस्थेचा प्रभाव वाढत आहे त्यांच्यातून तुम्हाला मुक्त करायचंच आहे, तर दोन पर्याय आहेत आपल्या पुढे. पहिला पर्याय त्याच्यातला असा आहे, तो म्हणजे इथल्या ज्या उच्चवर्णीय स्त्रिया आहेत आणि ज्या उच्चवर्णीय स्त्रिया स्त्रीमुक्तीच्या बद्दल बोलतात किंवा स्त्रीवादाच्या बद्दल बोलतात, त्या स्त्रियांनी पहिल्या पातळीवर, किमान पहिल्या पातळीवर इथली जी धर्मव्यवस्था आहे त्या धर्मव्यवस्थेच्या प्रभावातून प्रथम मुक्त झालं पाहिजे. हा पहिला भाग आहे, मुक्त झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला बोलण्यासाठी काहीतरी नैतिक अधिष्ठान पाहिजे, तुमचं आकलनही तसं पाहिजे, व्यवहाराच्या पातळीवरचंही ते आकलन पाहिजे. तुम्ही स्वतः ती भूमिका स्वीकारली पाहिजे, तुम्ही स्वतः, तुम्हाला ते आत्मभान आलं पाहिजे. म्हणून तुम्ही इथल्या धर्मव्यवस्थेच्या प्रभावातून स्वतः मुक्त झालं पाहिजे. आणि तुम्हीच ह्या धर्मव्यवस्थेच्या प्रभावात असाल, त्याचं कौतुक करत राहणार, इथे तुम्ही सरस्वतीची वगैरे पूजा करत राहणार, सरस्वतीला ज्ञानाची देवता वगैरे मानत राहणार, तुम्ही गणपतीला ज्ञानाची देवता मागत राहणार, म्हणत राहणार. म्हणजे तुम्ही काय करणार, माणसाला पुन्हा एकदा सांगत राहणार की बाबा रे, तुला देणारा कोणीतरी आहे, तुला स्वतःला काहीच करायचं नाही, देणारा कोणीतरी आहे ना तुला, ती सरस्वती तुला विद्येचं दान देईल, असं तुम्ही म्हणत राहणार. म्हणजे पुन्हा एकदा माणूस लहान मानणार. आता माणूस जर एवढा तुम्ही लहान मानला तर माणसाला कसं शिकवणार? आणि तुम्हाला माणसाला आत्मभान देणं तुमचं काम आहे ना. तुम्हाला सांगणं कशाचं आहे, काय सांगायचं आहे की तू हे करू शकतो. आता माणसाला जर तू हे करू शकतो असं सांगायचं आहे, तर मग पुन्हा तुम्ही तू हे करू शकत नाही तर उलट तुला ती सरस्वतीच काहीतरी देणार आहे असं कसं काय म्हणणार? ही विसंगती कसं काय? तेव्हा मित्र, तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडावं लागेल. की हे सगळं यातून बाहेर पडणं म्हणजे काय आहे? मग मित्र, तुम्हाला पूर्णतः पहिल्यांदा इथली धर्मव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेचं अपत्य असणारी पुरुषप्रधान व्यवस्था नाकारावीच लागेल. त्याच्याशिवाय तुमच्या पुढे पर्याय नाही. आणि जे कोणी हे नाकारतील त्यांनीच मग स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद याच्याविषयी बोलणं आवश्यक आहे. जर यांच्या हातून हे घडत नसेल तर दुसरा पर्याय जो आहे, तो दुसरा पर्याय हा की स्त्रीवादाची सूत्रच मुळात यांच्या हातून गेली पाहिजेत. आणि यांच्या हातून जाऊन ती सूत्र कोणाच्या हाती आली पाहिजेत? ती सूत्र ज्यांनी कोणी फुले शाहू आंबेडकर यांचा विचार स्वीकारलेला आहे त्यांच्या हातात ही सूत्र गेली पाहिजे. हे यापैकी कुठलीही गोष्ट जोपर्यंत घडणार नाही तोपर्यंत
आपल्या इथला जो स्त्रीवादाचा विचार मांडला जातो तो स्त्रीवादाचा विचार हा भ्रम आहे. हे ना प्रत्यक्ष व्यवहारात सामाजिक जीवनामध्ये काही करू शकतात, काही होत नाही या अशा ह्याच्यानं, ना हे साहित्याच्या पातळीवर, वाङ्मय व्यवहाराच्या पातळीवर सैद्धांतिक अशी खूप महत्वाची मांडणी सुद्धा हे करू शकणार नाही. म्हणजे जशा पद्धतीनं आपल्याकडे निदान वाङ्मय व्यवहाराच्या पातळीवर स्त्री पुरुष तुलनासारखं एक सैद्धांतिक मांडणी करणारं पुस्तक आलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे ना. ठीक आहे, सामाजिक व्यवहारामध्ये काय व्हायचं होईल, पण वाङ्मय व्यवहारात किंवा साहित्यामध्ये तरी हे आलं. अशा पद्धतीचं सैद्धांतिक पातळीवरचं एखादं महत्वाचं पुस्तक, महत्वाचा ग्रंथ किंवा अशी एखादी मांडणी सुद्धा यांच्याकडून येणं शक्य नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत स्त्रीवादाविषयी बोलणारे लोक या धर्मव्यवस्थेतून मुक्त होणार नाहीत आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणार नाहीत तोपर्यंत, किंवा यांच्या हातातली ही सूत्रच फुले शाहू आंबेडकरांच्या खऱ्या अनुयायांच्या हाती पडणार नाहीत तोपर्यंत. हे जे मधली उच्चवर्णीय मंडळी आहे ना, अलीकडे जी उच्चवर्णीय मंडळी इथल्या धर्मव्यवस्थेवर टीका करण्याचं टाळत टाळत पाश्चात्य पुस्तकाचे संदर्भ देत देत भाषणं करतात आणि लेखन करतात. ते काय करतात माहिती आहे का मित्र हो, ते मूळ जे आहे इथल्या स्त्रियांना दुय्यम मांडण्याचं, त्याच्यावर म्हणजे मुळावर घाव घालण्याच्या ऐवजी हे लोक पानं तोडण्याचं काम करत असल्याचं भासवतात. मुळात हे मूळ कारणावरही घाव घालत नाहीत, पानही तोडत नाहीत, ते काहीच करत नाहीत. हे करतात काय मग? हे काहीच करत नाहीत. हे म्हणजे मित्र हो, एकमेकाला आलटून पालटून एकमेकाची व्याख्याने ठेवायची, आलटून पालटून एकमेकाचं कौतुक करत राहायचं, आलटून पालटून यानं त्याला आणि त्याने याला मानधनाचे पॉकेट देत राहायचे. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम सुरू आहे. इथे जे स्त्रीवादाविषयी उच्चवर्णीय बोलतात त्या बोलण्याला फार काही अर्थ नाही. मित्र हो, हे सगळं म्हणजे हाच पुन्हा उद्या हाच खेळ, अशा पद्धतीचं एक चक्राकार सूत्र आहे. याच्यातून फार काही निष्पन्न होणार नाही. हे वर्तुळ असं सुरू राहील. तेव्हा हे वर्तुळ जर तुम्हाला भेदायचं असेल आणि खऱ्या अर्थानं इथल्या स्त्रियांना जर तुम्हाला मुक्त करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला मूळ इथला जो वैदिक धर्म आहे त्याच्यातून मुक्त होणं अपेक्षितच आहे, किंबहुना अपरिहार्यच आहे. आणि तुम्ही मुक्त झाल्याच्या नंतर तुम्हाला स्त्रियांना पहिल्यांदा हे सांगणं आवश्यक आहे की बाई ग, तू इथल्या धर्मव्यवस्थेच्या चक्रातून मुक्त हो, कारण तुझ्या दास्यत्वाला इथली धर्मव्यवस्था कारण आहे. तू त्याच्यातून मुक्त होय, सांगणं आवश्यकच आहे. आणि आजही आवश्यक आहे, कारण आजही भारतीय समाज, महाराष्ट्रातला समाज हा धर्मव्यवस्थेतून मुक्त झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही वडाच्या झाडाला दोरे गुंडाळण्याचे कामं खूप निष्ठेनं सुरू आहेत. आजही बुवा बापूचे कार्यक्रम खूप जोरात सुरू आहेत. आणि पूर्वीचं जे अज्ञान आहे ते पूर्वीचं अज्ञान आजही आपल्या समाज व्यवस्थेत दिसते. आणि त्याच्यामुळे आजही स्त्रिया या दास्यत्वातून मुक्त झालेल्या नाहीत. तेव्हा त्यांना जर दास्यत्वातून मुक्त करायचं असेल तर बाकी खूप करण्यासारखं आणि खूप करावं लागेल. छोटे मोठे त्यांना व्यवसाय, त्यांना आर्थिक पायावर त्या उभे राहतील, हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. पण पहिल्यांदा त्यांना इथल्या धर्मव्यवस्थेतून मुक्त करणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला जर धर्मव्यवस्थेतून त्यांना मुक्त करायचं असेल तर पहिल्यांदा अशा पद्धतीनं स्त्रीवादावर जी व्याख्यानं देतात, बोलतात वगैरे, मानधनाचे पॉकेट देणे घेण्याचं, एकमेकाचं कौतुक करण्याचं काम करतात ना, त्या सगळ्याने पहिल्यांदा या धर्मव्यवस्थेच्या प्रभावातून मुक्त होणं आवश्यकच आहे. आणि दुसरं म्हणजे मग एकदा तुम्ही मुक्त झालात की तुम्ही अशा पद्धतीने या समाजाला किंवा स्त्रियांना या धर्मव्यवस्थेतून मुक्त होण्यात सांगू शकता. आणि दुसरं म्हणजे यांना जाणीवपूर्वक कायदा काय आहे हे सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला दुसरं एक सूत्र मांडायचं आहे, ते हे की तुम्ही एकीकडे इथल्या धर्मव्यवस्थेतून मुक्त व्हा, ते नाकारा, आणि दुसरीकडे तुम्हाला संविधान साक्षर असणं अपेक्षित आहे. ज्यांना कोणाला स्त्रीवादावर बोलावयाचं आहे, ज्यांना कोणाला इथे स्त्रीवाद मांडावयाचं आहे, अशी भाषणं वगैरे द्यायची आहेत, त्यांना केवळ मराठी भाषा येऊन, मराठी भाषेत बोलता येऊन किंवा मराठी भाषेतले 4 पुस्तकं वाचून चालणार नाही. तर स्त्रीमुक्तीचा संबंध कायद्याशी आहे. आणि म्हणून बोलणाऱ्यांनी कायदा
संविधान साक्षर असलं पाहिजे किंवा कायद्याच्या दृष्टीनं साक्षर असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्त्रियांच्या बाबतचे कायदे नक्की कोणते आहेत ते माहीत असलं पाहिजे. त्या कायद्याचा अभ्यास अपेक्षितच आहे, अपरिहार्यच आहे. आपण काय करतो, कायद्याच्या बद्दल बोलत नाही कारण आपल्याला ते काहीच माहीत नसते, माहीतच नाही आपल्याला, त्याचा अभ्यासच नाही. आणि मग दुसरीकडे आपल्याला धर्मव्यवस्थेवर टीका करायची नसते, म्हणून आपण काय करतो, दोनच गोष्टी करतो. एक, आपण पाश्चात्य संदर्भ देत राहतो आणि दुसरं म्हणजे पुरुषप्रधान व्यवस्थेवर टीका करत राहतो. आपल्याला असं वाटतं की पुरुषप्रधान व्यवस्था म्हणजे वेगळंच काहीतरी असं आहे, हे याच्याशी धर्माशी संबंधच नाही असं आपण बोलत राहतो. मित्र, अशानं काहीच होणार नाही, अशानं काही होणार नाही. तुम्हाला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे, तुम्ही कायद्याच्या बाजूनं बोललं पाहिजे आणि कायदे काय आहेत ते स्त्रियांना समजून सांगितलं पाहिजे आणि त्यांनी तो कायदा अंमलात आणला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला धर्मव्यवस्थेवरील टीका करत असताना तुम्ही मुक्त होणं आणि मित्र हो, तुम्ही मुक्त होऊन त्याचबरोबर या स्त्रियांना मुक्त व्हायला सांगणं अपेक्षित आहे. तेव्हा ज्या उच्चवर्णीय स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे आणि व्यक्तिगत पातळीवर काही माझं त्यांचं वितुष्ट नाही, काही माझं त्यांचं भांडण नाही, त्यांनी माझं काहीही नुकसान केलेलं नाही. पण मला स्त्रीवादाविषयी बोलताना हे स्पष्टपणे नोंदवलं पाहिजे की स्त्री मुक्तीचा आजचाही संदर्भ दोन पातळीवर आहे. एक म्हणजे आपल्याकडे वाढत जाणारा धर्माचा प्रभाव आणखी आहे, तो कमी करणं आवश्यक आहे. म्हणून या उच्चवर्णीय स्त्रियांनी धर्मातून स्वतः मुक्त होऊन धर्म व्यवस्थेतून मुक्त व्हायला सांगणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे आता एक दुसरा मार्ग कायदेशीर आहे स्त्रियांच्या कल्याणाचा किंवा स्त्रियांच्या मुक्तीचा, आणि तो कायदेशीर मार्ग जर तुम्हाला त्यांना सांगायचा असेल तर तुम्हाला तो कायदा माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यांना ते सांगणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही आता पाश्चात्याचे संदर्भ देत राहते, ठीक आहे, पुरुषप्रधान व्यवस्थेवर बोलत राहते, ठीक आहे, पण तुम्ही पहिल्यांदा धर्मव्यवस्था नाकारा, व्यवहाराच्या व्यक्तिगत जीवनात आणि त्यांनाही सांगा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही कायदा नीट समजून घ्या. ह्या दोन गोष्टी आवश्यक आहेत. ह्या जर दोन गोष्टी आपण केल्या नाहीत तर मित्र हो, मग आता आपण या स्त्रीमुक्तीच्या विषयी बोलण्याला वगैरे काही अर्थ नाही. हे असंच किती दिवस सुरू राहणार आहे, याच्यातून काही फार वेगळं वगैरे निर्माण होणार नाही. नाहीतर तुम्ही आजही आता जर असे आंदोलनं करत राहणार की आम्हाला मंदिरामध्ये येऊ द्या, आम्हाला शनिदेवाचं दर्शन वगैरे घेऊ द्या वगैरे, अशी आंदोलनं आजही सुरू असतील तर मग हे काही अपेक्षित नाही किंवा हे काही फार चांगलं नाही असंच आपल्याला म्हणता येईल. तेव्हा मित्र हो, स्त्रीवादी साहित्याचा किंवा स्त्रीवादाचा वगैरे विचार करताना अशा पद्धतीचं आपल्याला विवेचन करता येईल. तेव्हा स्त्रीवादाच्या मुक्तीचा विचार, आपल्या स्त्रियांच्या मुक्तीचा विचार करताना ह्या काही गोष्टी अपेक्षित आहेत. मला वाटते या सगळ्या विवेचनातून तुम्हाला ते नीट लक्षात आलं असेल आणि तुम्ही ते मोठ्या मनानं नीट समजून घ्याल. माझ्या काही मर्यादा असतील तर माझ्या मर्यादा ठीक आहे, माझ्या मर्यादा माझ्याच ठिकाणी राहू द्या. मी काही परिपूर्ण असण्याचं, माझं म्हणणं अंतिम असण्याचा वगैरे असा दावा करत नाही आणि मी दावा केला तरी ठीक आहे ना, तुम्ही तसं काही समजू नका. माझ्या मर्यादा लक्षात आल्या तर ते टाळत पुढे जा, पण टाळत पुढे जाताना असा एक वेगळा विचारही करणं आवश्यक आहे, हे निदान आपण लक्षात घ्यावं असं मला वाटते. मित्र, या सगळ्या विवेचनातून तुमच्या लक्षात काही गोष्टी आल्या असतील आणि स्त्रीमुक्तीच्या चळवळीची प्रामुख्यानं सांगायचं ते की स्त्रीमुक्तीची इथली जी चळवळ आहे, इथली जी पूर्व पार्श्वभूमी आहे किंवा फार वर्षापासून चालत आलेली जी समृद्ध अशी परंपरा आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटते. मित्र, ते जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढच्या तासामध्ये मी तुम्हाला आता या सगळ्या वैचारिक परंपरा स्त्रीमुक्तीच्या ज्या आहेत त्या परंपरेनं जडणघडण झालेल्या स्त्रिया ज्या लिहितात, ज्याला आपण स्त्रीवादी साहित्य वगैरे म्हणतो, त्या साहित्याचा पुढच्या तासामध्ये आपण थोडक्यात विचार करू. तुम्हाला स्त्रीवादी साहित्य वगैरे काय असतं किंवा स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणायचं, त्याच्यामध्ये नक्की कोणतं विचाराचं सूत्र मांडलं जातं वगैरे त्याच्याविषयीची चर्चा आपण पुढच्या तासात करू. ठीक आहे, इथे आपण थांबू म्हणे.